नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या आपल्या मालिकेच्या 5व्या भागामध्ये आपलं स्वागत करत असताना एका वेगळ्या मुद्द्याची चर्चा करावी असं मनामध्ये आहे. प्रत्येक अर्थसंकल्पाचा पासवर्ड असतो असं खरं म्हणजे नव्हे, पण कदाचित माझ्या व्यावसायिक आयुष्याची सुरुवात मी एका कॉम्प्युटर कंपनीत केल्यामुळे आणि नंतरची अनेक वर्ष, जवळजवळ 30-35 वर्ष डिजिटल फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये काम केल्यामुळे फाईल आणि पासवर्ड हे शब्दप्रयोग माझ्या व्यावसायिक आणि त्यानिमित्तानं माझ्या मनोभूमिकेचा अविभाज्य भाग झालाय. त्यामुळे कोणतंही नवीन महत्वाचं डॉक्युमेंट पाहताना त्याचा पासवर्ड काय असा मनामध्ये विचार येतो. आणि मग अशाच म्हटलं तर गमतीच्या भूमिकेतनं यंदाच्या अर्थसंकल्पाकडे मला पाहताना असं वाटलं की यंदाच्या अर्थसंकल्पाचा पासवर्ड डी असावा. पासवर्डचं कसं असतं, तो फाईलमध्ये दिसत नाही, पण तो असतो. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अशा पद्धतीचा डी आहे का? आता मला कल्पना आहे की आपल्या देशाच्या राजकीय आणि आर्थिक वातावरणामध्ये डी हे अल्फाबेट दाऊद इब्राहिमशी, डी गँगशी जास्त जोडलं जायचं. तशा अर्थानं मला कोणताही अर्थ अभिप्रेत नाही. दहशतवाद हे वेगळं गणित आहे, पण तो एक नंतर घेऊ. पण यंदाच्या अर्थसंकल्पात नसलेले असे 5 डी आहेत आणि त्या डींचा ते नसले तरी सगळ्यात मोठा प्रभाव यंदाच्या अर्थसंकल्पावरती आहे. आणि ते 5 डी म्हणजे पहिला डी डिफेन्स, दुसरा डी डिसइन्व्हेस्टमेंट, तिसरा डी डिझेल, चौथा डी डिसेंट्रलायझेशन आणि 5वा डी डी डॉलरायझेशन. मी पुन्हा सांगतो, एकूण 5 डी यंदाच्या अर्थसंकल्पाचा पासवर्ड आहेत. डी हा पासवर्ड आणि हे त्याचे 5 पासवर्ड सारखे हे संपूर्ण 1.25 तासाच्या बजेट स्पीच मध्ये एकदाही आलेले नाहीत, पण यांचा प्रभाव प्रचंड मोठा आहे. यातला पहिला डी डिफेन्स, दुसरा डी डिसइन्व्हेस्टमेंट, तिसरा डी डिझेल, चौथा डी डिसेंट्रलायझेशन आणि 5वा डी डी डॉलरायझेशन. यातल्या पहिल्या डी म्हणजे डिफेन्सचा विचार मी आजच्या या बाजार गप्पांच्या भागामध्ये करणार आहे. संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषणामध्ये डिफेन्स हा शब्द एकदा सुद्धा येत नाही, पण यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जर सगळ्यात जास्त रक्कम म्हणून कोणत्या क्षेत्राचं अलोकेशन वाढलं असेल तर ते डिफेन्स म्हणजे संरक्षण आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. एकंदरीतच ते एका पद्धतीनं जगाला दिलेलं उत्तर आहे का? याचं उत्तर हो असं आहे. इतकं ठामपणाने म्हणावं म्हणजे भारतीय संरक्षण क्षेत्राची घटना, भारतीय संरक्षण क्षेत्राची दखल आता जागतिक पातळीवरती घ्यावी लागेल अशी परिस्थिती आपण गेल्या 5 वर्षात निर्माण केली आहे. याचं कारण असं की जोपर्यंत आपल्या देशाच्या संरक्षणाची व्याख्या 2020 आणि आधीच्या काळामध्ये आपल्या देशांच्या सीमांचं संरक्षण इतपतच मर्यादित होती, तोवर आपल्याला अडचण होती, इतरांना काही प्रश्न नव्हता. त्यामुळे अमेरिका, चीन या 2 देशांच्या अर्थव्यवस्थांना आपल्या कळत न कळत आपण हातभार लावत होतो. कारण आपल्या देशाच्या लष्करी गरजेच्या जेमतेम 2 ते 2.5% उत्पादन आपण आपल्या देशात करत होतो आणि उरलेल्या सर्व गोष्टींची आपण आयात करत होतो. आणि आता अशी गोष्ट आहे की संरक्षण विषयक लागणाऱ्या गोष्टी ह्या लागतात तेव्हा लागतातच. त्याची किंमत काय आहे हा मुद्दाच तिथे उपस्थित होत नाही. म्हणजे अर्थशास्त्रीय परिभाषेत ज्याला इकॉनॉमिक इनइलॅस्टिक म्हणतात, अशा इकॉनॉमिक इनइलॅस्टिक स्वरूपाची किंमत असंवेदनशीलता अशा निकषाचे आपले संरक्षण विषयक आयातीचे घटक होते. मग डिफेन्स असेल, तेल असेल, सोनं असेल, कोळसा असेल, हे 4 घटक असे होते की आपण जगात पिढेल त्या भावानं आपल्याला त्या वस्तू आयात कराव्या लागत होत्या. करोना नंतरच्या काळामध्ये यात फार मोठ्या प्रमाणावरती बदल झाला. ही सकारात्मकता यंदाच्या अर्थसंकल्पाच्या संरक्षणाच्या मागे आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. 2020 ला करोना नंतर एकंदरीतच जागतिक व्यापाराचं स्वरूप त्यावेळेला आणि त्यानंतर, दोन्ही शब्द महत्वाचे, करोनाच्या मुळे त्यावेळेला आणि त्यानंतर बदलले. याचं अत्यंत उत्कृष्ट सकारात्मक उदाहरण म्हणजे आपल्या देशाचा संरक्षण उद्योग. त्यावेळेच्या जागतिक परिस्थितीमुळे आपण असं एक धोरण म्हणून ठरवलं की आत्मनिर्भर म्हणजे होता होईतो देशामध्येच जास्तीत जास्त वस्तूंचं जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादन करायचं
आणि त्याच्यात सगळ्यात यशस्वी झालेला उद्योग म्हणजे भारतीय संरक्षण उद्योग. यंदाचा अर्थसंकल्प पूर्व आढावा असं सांगतो की 2020 साली आत्मनिर्भर म्हणून संरक्षण क्षेत्राविषयी आपण 2 धोरणं ठरवली. पहिलं धोरण असं की पुढच्या 5 वर्षात म्हणजे 2025 पर्यंत भारतीय लष्कराच्या गरजांच्या किमान 75% उत्पादन आपण देशामध्ये करायचं. यंदाचा अर्थसंकल्प पूर्व आढावा सांगतो की साधारणपणे 70% इतकं उत्पादन आता आपल्या देशात लष्करी सेवांच्या एकूण गरजेच्या होतं. म्हणजे 2-2.5% आपण 70% आलो. याचा अर्थ त्या प्रमाणामध्ये 67-68% आपली लष्कर विषयक वस्तू आणि सेवांची आयात थांबली. साहजिक ज्या देशांच्या अर्थव्यवस्था संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांच्या निर्यातीवरती चालतात, उदाहरणार्थ अमेरिका, 30% उत्पन्न अमेरिकेचं किंवा अमेरिकेचं राष्ट्र म्हणून हे डिफेन्स एक्सपोर्ट मधनं येतं. त्यामुळे मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये, लेखांमध्ये, अगदी या बाजार गप्पांच्या या युट्यूब व्हिडिओमध्ये म्हणतो की 2 देशातलं युद्ध किंवा छुपा दहशतवाद ही अमेरिकेची आर्थिक गरज आहे. अगदी या प्रमाणात नसलं तरी काही प्रमाणामध्ये चीनच्या बाबतीतही हे खरं आहे. ज्या वेळेला आपल्या देशाची आयात कमी झाली याचा अर्थ त्या प्रमाणात निदान आपल्या देशापुरेशी या 2 देशांची आणि अशा देशांची निर्यात कमी झाली. आता तुमच्या असं लक्षात येईल की हे जर तेलाबद्दल होत असेल, हे जर कोळशाबद्दल होत असेल, हे जर सोन्याबद्दल होत असेल, हे जर संरक्षणाबद्दल होत असेल, तर केवळ आयात निर्यात कमी होते अशातला भाग नाही. आपल्यासारख्या अनेक देशांची त्या देशांच्या, अमेरिकेच्या, चीनच्या चलनाची मागणी कमी होते. मग हे एका वेगळ्या अर्थी दिसायला लष्कर विषयक वस्तूंची आयात निर्यात असं गणित आहे, पण प्रत्यक्षात लष्कराच्या बरोबरीनं आपल्या देशाचं चलन आणि त्या देशांचं चलन याच्यामधलीही गणितं होतात का? म्हणजे डिफेन्सची घटती आयात हे आपल्या डॉलरायझेशनचं एक पाऊल ठरतं का, असा विचार करावा लागेल. हे म्हणत असताना मला पूर्ण भान आहे की तो टप्पा गाठायला अजून फार काळ जावा लागेल, पण निदान त्या दिशेनं आपण काही पावलं उचलली, ती योग्य दिशेनं पडली, जगाच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने पडली, याची ती पोचपावती आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. बरं, केवळ इतकीच घोषणा आपण 2020 साली संरक्षण विषयक केली अशातला भाग नाही. त्यावेळेला आत्मनिर्भरतेचं धोरण जाहीर करत असताना माननीय अर्थमंत्री 24 मार्च 2020 ला असं म्हणल्या की यापुढे ज्या वेळेला भारतीय सरकारच्या संरक्षण खात्याची 18,000 कोटी डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त अशी टेंडर येतील, त्या सर्व वस्तू भारतीय कंपन्यांनाच टेंडर दिलं जाईल. याचा फायदा केवळ सरकारी कंपन्यांना झाला अशातला भाग नाही, कारण मुळातच सरकारी कंपन्यांना फायदा होणार आहे अत्यंत उघड आहे. कारण संरक्षण ही गोष्ट अशी संवेदनशील आहे की सरकार त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत साहजिक आहे. आणि मुळातच संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांचे खरेदी विक्रीचे व्यवहार हे दिसायला कागदोपत्री त्या 2 कंपन्यांमध्ये झाले, तरी प्रत्यक्षामध्ये त्या 2 देशातल्या सरकारांचा तो सामंजस्य करार असतो. त्यामुळे यात आर्थिक घटकांचा आणि घटनांचा, संरक्षण विषयक घटक आणि घटनांइतकाच राजकीय घटक आणि घटनांचाही परिणाम असतो. त्यामुळे अशा कंपन्या आपल्या देशामध्ये सरकारी क्षेत्रात असणं हे अत्यंत उघड होतं. आणि साहजिकच या गोष्टीला लागणारी भांडवल प्रधानता, तंत्रप्रधानता आणि त्या प्रमाणामध्ये किंवा तुलनेमध्ये विक्रीची असलेली मर्यादित संधी, या जस्टेशन पिरियड वाढत जातो. त्यामुळे खाजगी क्षेत्र अशा गोष्टीत किती प्रमाणात गुंतवणूक करेल याला निदान आधीच्या काळात तरी अंगभूत मर्यादा होत्या. हे चित्र आपण 2020 नंतर बदलत चाललोय. त्यामुळे या धोरणाचा फायदा हिंदुस्तान एरोनॉटिक्सला होणं, या धोरणाचा फायदा माझगाव डॉकला होणं, या धोरणाचा फायदा भारत डायनामिक्सला होणं, या धोरणाचा फायदा भारत इलेक्ट्रॉनिक्सला होणं, म्हणजे HAL, माझगाव डॉक, BDL, BEL या सरकारी कंपन्यांना झालाच. पण ज्या वेळेला सरकारनं त्याच वेळेला असं जाहीर केलं की 18,000 कोटी डॉलर पर्यंतची खरेदी भारतीय कंपन्यांकडनं करू, तेव्हा लष्करी खात्याला खाजगी भारतीय कंपन्यांनी वस्तू आणि मालाचा पुरवठा करण्याचं प्रमाण वाढलं. याचा किती फार मोठा सकारात्मक परिणाम अशोक लेलँड, अपोलो टायर्स, भारत फोर्ज, टाटा मोटर्स सारख्या कंपन्यांवर झाला,
हे लक्षात घेण्याजोग आहे. आणि त्याचा परिणाम यांच्या इतर देशांच्या आयाती निर्यातीवर झाला का, याचं उत्तर होकारार्थी असं आहे. तुमच्या असं लक्षात येईल की अशा पद्धतीची निर्मिती करणाऱ्या गोष्टी किंवा कंपन्या केवळ भारतीय सरकार, पर्यायानं भारतीय लष्कर यालाच वस्तू पुरवत होत्या अशातला भाग नाही. या कंपन्यांना असलेल्या निर्यात विषयक मागणीमध्ये ही वाढ झाली आहे. त्यामुळे केवळ भारत सरकारची लष्कराची मागणी अमेरिका, चीन सारख्या लष्करी पुरवठादारांकडे कमी झाली असं नाही, निदान काही प्रमाणात तरी इतर देशांची मागणी सुद्धा या दोन देशांकडे कमी झाली. म्हणजे ज्याला आपण इटिंग इन टू द मार्केट म्हणतो, अशा पद्धतीचं गणित झालं का, याचं उत्तर हो आहे. आणि ही प्रक्रिया आणखीन वेगवान करण्यासाठी, जागतिक व्यापारातला त्या निमित्तानं आपला सहभाग वाढवण्यासाठी यंदाच्या संरक्षण विषयक अलोकेशन मध्ये किंवा तरतुदीमध्ये वाढ झाली, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. वरकरणी ही गोष्ट पटकन लक्षात येत नाही आणि म्हणूनच त्याच्यावरती अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या मालिकेमध्ये चर्चा करणं मी उचित समजतो. येथे लक्षात घेण्याजोगी एक गोष्ट आहे की केवळ यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये इतक्याच मर्यादित अर्थानं डिफेन्स किंवा संरक्षणाचा विचार केलाय अशातला भाग नाही. माझ्या यंदाच्या अनेक व्याख्यानांमध्ये मी म्हटलं तसं की एकंदरीतच संरक्षण या क्षेत्राची आणि विषयाची व्याख्या आणि व्याप्ती वाढवण्याचं काम यंदाचा अर्थसंकल्प करतो. अगदी साधं गणित घेऊया की आपल्या असं लक्षात येईल की इतर देशांच्या व्यवस्थांची किंवा इतर देशांचे बंदरं असतील, विमानतळ असतील, याचाही विचार आपण मेंटेनन्स आणि मॅनेजमेंट म्हणून गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावरती करतोय. याच्यामध्ये जेवढं अर्थकारण आहे, याच्यामध्ये जेवढं राजकारण आहे, तेवढंच याचं संरक्षणही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्या असं लक्षात येईल की गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये चहाबार हे अत्यंत महत्वाचं बंदर आपल्या ताब्यात पुढच्या 10 वर्षाच्या मेंटेनन्स आणि मॅनेजमेंट मध्ये आलंय. तुमच्या असं लक्षात येईल की अगदी आता काही महिन्यांपूर्वी अफगाणिस्तान सरकारनं भारत सरकार बरोबर करार केलाय आणि अफगाणिस्तानचे सर्व विमानतळ पुढच्या 15 वर्षासाठी आता भारतीय कंपन्या मेंटेनन्स आणि मॅनेजमेंट म्हणून चालवणार आहेत. यामुळे आपला परात्पर शत्रू असलेला चीन याच्या एका वेगळ्या गोष्टीला आपण धक्का देतोय. बघा ना, आपल्या देशाचा शेजारी म्यानमार किंवा ब्रह्मदेश याची सर्व बंदरं चीन चालवतं. आपल्या देशाचा दुसरा शेजारी श्रीलंका याच्या सर्व बंदरांचं व्यवस्थापन चीनकडे आहे. आपला अत्यंत महत्वाचा शेजारी देश, तो वाईट अर्थाने हे मान्य मला, पण पाकिस्तान याचीही बहुतांश बंदरं व्यवस्थापनाच्या दृष्टीनं चीनकडे आहेत. म्हणजे मी गमतीनं अनेकदा म्हणतो की आपल्या एकाच शेजाऱ्याची बंदरं चीनकडे व्यवस्थापनासाठी नाहीत, कारण त्यांच्या देशाला समुद्रच नाही आणि तो देश म्हणजे नेपाळ. यातली एक गमतीची गोष्ट सोडा, पण ज्या वेळेला आपण अशा पद्धतीनं चहाबार किंवा अफगाणचा बंदरं आणि विमानतळ म्हणून विचार करतो, इज इट नॉट अ प्रोडक्शन ऑफ अ स्ट्रॅटेजिक डिफेन्स? यातनं आपण चीन सारख्या, अमेरिकेसारख्या गोष्टींवरती या ना त्या स्वरूपामध्ये दबाव आणतो की नाही? ही व्यापाराच्या दृष्टीने ही महत्वाची गोष्ट असते आणि ही संरक्षणाच्या दृष्टीनेही महत्वाची गोष्ट असते. काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तानचा ताबा जेव्हा तालिबाननं घेतला, त्यावेळेला तालिबान सरकारनं असं जाहीर केलं की आम्ही आता आमच्या बंदरांचा, विमानतळांचा भारतासारख्या देशांकडच्या माल वाहतुकीसाठी होऊ देणार नाही. त्यामुळे आपला जो तेलाचा वाहतुकीचा खर्च वाढला, त्याची भरपाई आता आपण चहाबार ताब्यात घेऊन घेतोय का? आपल्याला त्यावेळेला एअरस्पेस वापरता येत नव्हती, त्यामुळे अफगाणिस्तानचा देश म्हणून नुकसान झालंच, पण इतर अनेक देशांना त्यांची विमानं वेगळ्या पद्धतीनं वळवावी लागली. आता त्याची भरपाई आपण अफगाणिस्तानच्या दृष्टिकोनातनं करतोय का? मग अफगाणिस्तान चहाबारचं भूराजकीय स्थान आणि आपल्या देशाला भेडसावणाऱ्या दहशतवादी किंवा परराष्ट्रातल्या हल्ल्यांची भीती, याच्यावरती त्यांचं व्यवस्थापन आपल्याकडे घेणं हे संरक्षणाच्या दृष्टीनेही महत्वाचं पाऊल होतं की नाही? मग यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजिक लॉजिस्टिक्सचा केलेला विचार हा शब्द वापरला नाही, तरी सुद्धा संरक्षण आणि डिफेन्स याचंच पाऊल आहे की नाही? मग अशाच पद्धतीनं जर विचार करायचा झाला तर इतर 2 घोषणांचा विचार करायला पाहिजे. म्हटलं तर तो टुरिझमच्या माध्यमात नाही.
पण त्याची असलेली राज्य सरकार किंवा त्यात समाविष्ट असलेली राज्य सरकार याचा विचार करण्याजोगा आहे. लक्षात असं येईल की एक योजना अशी आहे की जी मेडिकल टुरिझम किंवा रिलिजियस टुरिझमच्या नावाने होते. त्याच्यामध्ये यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अनुस्यूत असलेली अंगभूत असलेली सर्व राज्य ही आपल्या देशाच्या समुद्र किनाऱ्यावरती आहेत. हा योगायोग असतो का? या टुरिझमच्या माध्यमातून तुमच्या माझ्यासारख्या भारतीय नागरिकांचा आणि पर्यटकांचा तिथला वावर वाढला की आपोआपच माहितीची देवाणघेवाण होणं सोपं होतं. हा संरक्षणाचाच भाग नाही का? बुद्धिस्ट टुरिझम नावाची नवीन संकल्पना यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये येते. त्याच्यात अरुणाचल असतं, मणिपूर असतं, मिझोराम असतं, नागालँड असतं, अगदी आसाम आणि त्रिपुरा असतं, नसतं फक्त सिक्कीम. पण खरं सांगायचं म्हणजे बुद्धिस्ट टुरिझम म्हटल्यानंतर आपल्या देशात ज्याच्यात सगळ्यात जास्त बुद्धिझमचा प्रभाव आहे असा भूभाग किंवा केंद्रशासित प्रदेश आहे लेह लडाख. पण लेह लडाखचा उल्लेख नाही. उगाच पहलगाम सारखं पुन्हा नवीन काही नको. पण सरकार अप्रत्यक्षपणे असं सांगतंय का की बुद्धिस्ट टुरिझमच्या नावाखाली आसामपासून सुरुवात करून अरुणाचल पर्यंत जाऊन हिमाचल मधनं लेह लडाख मध्ये उतरा, म्हणजे त्याही सीमांवरती आपली चहल पहल वाढेल. मग हे संरक्षणाचं गणित नसतं का? आणि म्हणून मी म्हटलं की अर्थसंकल्पाच्या निमित्तानं असं बोलत असताना यंदाच्या अर्थसंकल्पात उल्लेख नसलेला पण फार मोठा प्रभाव असलेला घटक म्हणजे डी, आणि त्या 5D मधला पहिला डी म्हणजे डिफेन्स. उरलेल्या 4Dच्या नंतरच्या भागांमध्ये टप्प्याटप्प्यानं विचार करू. मनपूर्वक धन्यवाद.